आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अजय सर यांना आता आपण ऐकणार आहोत। मी अजय सरांना विनंती करते की त्यांनी नमस्कार। या कार्यक्रमाचे अध्यक्ष नाईक साहेब, सांगेलकर सर, आमच्या भगिनी वालावलकर मॅडम आणि ज्यांच्या आग्रहामुळे मी इथे उपस्थित आहे ते आमचे जुने पत्रकारितेतील मित्र किरण नाईक सर। तुम्हाला सांगितल्यावर आश्चर्य वाटेल, मी जातीच्या व्यासपीठावर जात नाही कधीच, परंतु इथे आल्यानंतर असं वाटलं की मी योग्य ठिकाणी आलोय। त्याची दोन कारणं आहेत। एकतर गुरुवर्य केळुसकरांचा कार्यक्रम, त्यामुळे मी विचारच केला नाही की तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, कारण गुरुवर्य केळुसकर जात धर्म या सगळ्याला ओलांडून पुढे गेलेले होते। आणि इथे आल्यावर अजून एक गोष्ट मला वाटली की तुम्ही ज्ञाती बांधवांचा सत्कार केलात, पण सांगेलकर सर आणि किरण नाईक मला सांगत होते की केळुस गावच्या विद्यार्थी ते कुठल्याही जातीतले असून दे, त्यांचाही सत्कार इथे केला गेलाय। मला असं वाटतं की जातीतून जातीच्या पलीकडे पाहणे ही गोष्ट जगाला तुम्ही शिकवली आहे। केळुसकर गुरुजी आणि माझं काय नातं असेल तर ते बौद्धिक नातं आहे, आणि जगातलं कुठल्याही रक्ताच्या नात्यापेक्षा बौद्धिक नातं श्रेष्ठ असतं हे बाबासाहेब आंबेडकर आणि केळुसकर गुरुजींनी दाखवून दिलेलं आहे। मी 10 वर्षापूर्वी, मी 10 मिनिटं बोललं तर चालेल ना? 10 वर्षापूर्वी मी एका व्याख्यानासाठी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेलो होतो कवितेवर बोलण्यासाठी, आणि त्या वर्षी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष झालेले बाबा भांड सर ते आमच्या सत्राचे अध्यक्ष होते। मला बाबा भांड म्हणाले की अजय माझ्या घरी चल, तुला एक गोष्ट सांगायची आहे। मी सरांच्या घरी गेलो तर ते म्हणाले की तुझे गाववाले केळुसकर गुरुजी यांचं समग्र साहित्य आम्ही संपादित करायला या वर्षीपासून सुरुवात करणार आहोत। आणि मला वाटतं की त्याच दरम्यान नाईक साहेब आपलं बोलणं झालं आणि नाईक साहेबांनी पण सांगितलं की हा सगळा नाईक मराठा समाज याची इच्छा होती की केळुसकर गुरुजींचं सगळं साहित्य संपादित व्हावं आणि जिथे जिथे जगभरातलं मराठी लोक आहेत तिथपर्यंत पोचावं। तर हे स्वप्न तुमचं आणि आपल्या सगळ्यांचं, गुरुवर्यांना मानणाऱ्यांचं पूर्ण होण्याची सुरुवात तेव्हा झाली होती। पण एक गोष्ट मी कबूल करतो, गुरुवर्य इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर हे नाव मला माहीत होतं, पण गुरुवर्य केळुसकर कुठल्या उंचीचे होते हे मला बाबा भांडांकडे जाईपर्यंत माहीत नव्हतं। तिथे गेल्यानंतर आमची खूप चर्चा झाली आणि मी माझ्या बरोबरचे कोकणातले अनेक लेखक त्यांना मी फोनवर विचारलं केळुसकरांबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? तर लोक एका दुसऱ्या पुस्तकाचं नाव सांगायचे, जुजवी माहिती सांगायचे। केळुसकर महाराष्ट्राला सोडूनच द्या, पण कोकणातल्या वाचणाऱ्या किंवा पत्रकारितेत प्रमुख मुख्यधारेत असणाऱ्या कुठल्याही माणसाला माहीत नव्हतं। हे अगदी मी स्पष्ट सांगतो, कारण मी अनेकांशी संवाद केला। आता बघा, त्या मुलीने नृत्य करण्यापूर्वी शिवाजी महाराजांचं जयघोष केला आणि आपण सगळे अभिमानाने उभे राहिलो। शिवाजी महाराजांचं समाधीस्थळ फुलेंनी शोधून काढलं।
म्हणजे जसं फुलेंनी रायगडावर समाधी स्थळ शोधून काढलं, तसंच गुरुवर्य केळुसकरांनी मराठीतलंच नाही तर या जगातलं पहिलं शिवचरित्र लिहिलं. म्हणजे आपला माणूस किती उंचीचा असतो, आणि हे सांगण्यासाठी आपल्याला औरंगाबादचा माणूस म्हणजे आत्ताचा संभाजीनगरचा माणूस साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष व्हावा लागतो, आणि मग तो आम्हाला सांगतो, तो अजय कांडरला सांगतो की तुमच्या भूमीतले हे आहेत. हे खरं तर मी कवी म्हणून माझं अज्ञान आहे. मी माझी 11 विद्यापीठाला आता पुस्तकं आहेत, मगाशी खूप परिचय करून दिला गेला. पण मला असं वाटतं की माझ्या भूमीतलं जर मला सत्व माहीत नसेल तर माझी ही पुस्तकं अभ्यासाला लागली काय नाही लागली काय, काहीच अर्थ नाही. माझा इतिहास, माझ्या भूमीचा इतिहास मला स्वच्छ डोळ्याने पाहता यायला पाहिजे, आणि ती दृष्टी मला मात्र गुरुवर्य केळुसकरांनी दिली. म्हणजे मी जर वारसा मला सांगायचा असेल तर मी माझ्या आई वडिलांचा वारसा सांगणार नाही, तो माझ्या ज्ञाती बांधवांमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये सांगेन हो. पण सार्वजनिक जीवनात मला जर माझा वारसा सांगायचा असेल, मी कोणाचा भूमीतनं आलोय असं महाराष्ट्रातनं सांगायचं असेल, तर मी गुरुवर्य केळुसकरांच्या भूमीतनं आलोय. माझे पालकत्व गुरुवर्य केळुसकर होते, कारण त्यांचं साहित्य वाचून मला कसं लिहावं आणि काय लिहू नये हे कळलं. मला असं वाटतं की आपली स्वतःची चिकित्सा सतत करत राहायला पाहिजे. आपण जगाबद्दल बोलतो, आणि आम्ही पत्रकार तर सतत जगाबद्दल बोलतच असतो, पण स्वतःची चिकित्सा केली तर जग कळतं आणि आपणही कळतो. ही चिकित्सा करायला आपल्याला बुद्धाकडे जावं लागतं, आंबेडकरांकडे जावं लागतं, आणि जगभर बुद्ध पसरलेला आहे. हिंदू राष्ट्र असं आपण आता पाऊस जसा कोसळतो तसं बोलत असतो. ख्रिश्चन धर्म आहे, वेगवेगळे धर्म आहेत, पण या जगात सगळ्यात मोठा धर्म आहे तो बुद्ध आहे, बुद्ध धर्म आहे. आणि त्या बुद्ध धर्माचा पहिला अभ्यास या महाराष्ट्रात कोणी केला असेल तर आपल्या केळुसकर गुरुजींनी. जसं शिवचरित्र पहिलं कुठल्या 96 कळी मराठ्यांनी लिहिलं नाही, तर नाईक मराठा समाजाचे संस्थापक असणाऱ्या गुरुवर्य केळुसकरांनी लिहिलं. हे लक्षात घ्या, कुठल्याही 96 कुळी मराठ्याने शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं नाही, तर ते नाईक मराठा समाजाचे संस्थापक असणाऱ्या, ज्या याला 2026 मध्ये 100 वर्ष होत आहेत, त्या गुरुवर्य केळुसकरांनी लिहिलं. बुद्ध चरित्र पहिलं केळुसकरांनी लिहिलं. आणि सरांनी, सांगेलकर सरांनी सांगितलं, आमची मगाशी चर्चा झाली, तर ज्यावेळी मॅट्रिक 10वी म्हणजे मॅट्रिक त्यावेळीची 11वी बाबासाहेबां समाजाने सांगितलं की सत्कार बाबासाहेबांचा करायचा आहे. त्यावेळी गुरुवर्य गेले, सत्कार केला, आणि त्यांच्या हातात 2 पुस्तकं दिली, ज्या पुस्तकाने या देशाच्या लोकशाहीचा पाया मजबूत केला, संविधान लिहिलं. ती 2 पुस्तकं म्हणजे एक शिवाजी महाराजांचं चरित्र आणि दुसरं बुद्ध चरित्र. कदाचित मगाशी फार छान कोणीतरी सांगितलं की बाबासाहेबांचे जे सगळे आज बाबासाहेब आहेत त्याचे सगळे श्रेय गुरुवर्यांकडे जातात.
गुरुवर्यांनी ते चरित्र दिल्यानंतर असा इतिहास घडला की बाबासाहेब बुद्ध धर्माकडे वळले. त्या काही म्हणजे बाबासाहेबांचा अभ्यास करताना म्हणजे माझ्या वाचनानुसार माझं आत्ता एक चांगलं कविता संग्रह बाबासाहेबांवरचा गाजतो आहे, युगानुयुगे तू, जे दूरदर्शनने आत्ता त्याचं नाटक सादर केलं आणि मुंबईत त्याचे प्रयोग आहेत. आता 4 दिवसापूर्वी एक प्रयोग रवींद्र नाट्य मंदिरला होता आणि त्याचा हिंदी अनुवाद आला. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी MA ला आहे आणि आता पंजाबीमधून साहित्य अकादमी विजेते अनुवादक आहेत सत्यपाल भिकी, ते करतायत. तर ही दृष्टी बाबासाहेबांना जी सगळी मिळाली ती बुद्ध चरित्र वाचल्यानंतर बाबासाहेबांना असं लक्षात आलं की शिक्षण हीच गोष्ट महत्वाची आहे, संघटित होणं हेच महत्वाचं आहे. आणि बाबासाहेबांच्या हातात फक्त बुद्ध चरित्र देऊन गुरुवर्य थांबले नाहीत. म्हणजे एक माणूस जातीच्या पलीकडे जाऊन काय करू शकतो समाजाचं, तर सयाजीराव गायकवाडांकडे बडोद्याला जाऊन बाबासाहेबांना घेऊन गेले. गुरुवर्यांना आतमध्ये प्रवेश मिळत नव्हता. आतमध्ये मीटिंग म्हणजे त्या दरबारात सगळ्या गोष्टी चालू होत्या. गुरुवर्य लहान बाबासाहेबांना घेऊन थांबले आणि खूप उशिरा कळलं की गुरुवर्य कुठल्या तरी एका हुशार विद्यार्थ्याला घेऊन आलेत. स्वतः सयाजीराव गायकवाड उठून बाहेर आले आणि गुरुवर्यांना आतमध्ये घेऊन गेले. एक राजा, संस्थानिक राजा गुरुवर्यांना घेऊन गेले आणि गुरुवर्य म्हणाले की हा असा असा मुलगा आहे, माझी एकच विनंती आहे, त्याच्या शिक्षणाचा खर्च तेवढा करा, बाकी तुमच्याकडे काही मागणं नाही. म्हणजे गुरुवर्यांनी स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी, मुलांसाठी काही मागितलं नाही. दुसऱ्या दलित समाजाच्या मुलासाठी फक्त शिक्षणाची मादुकरी मागितली. हा शब्द अधिक चांगला आहे. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब लंडनला गेले आणि बॅरिस्टर होऊन आले आणि पुढचा इतिहास आपल्याला सगळा माहित आहे. अजून एक गोष्ट गुरुवर्यांची सांगतो की बाबासाहेब ज्यावेळी लंडनला गेले तेव्हा ते शिकून आले. शिकून आल्यानंतर इथला जो सगळा जातीच्या उतरंडीवरचा जो सगळा समाज होता, ब्राह्मण, शण्णोकळी, मराठा, अन्य म्हणजे वरच्या जातीतला, त्यांचा बाबासाहेबांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. म्हणजे समाजातल्या तळातल्या एका माणसाकडे बघण्याचा, एकूण समाजाचा दृष्टिकोन बदलला तर तो तळातला सगळा समाज बदलत जातो. माणगाव परिषद नावाची एक ऐतिहासिक घटना आहे. माणगाव गाव आहे कोल्हापूरला. बाबासाहेब 1920 साली माणगाव परिषद भरली तेव्हा तरुणपणी कोल्हापूरला गेले. तिथे शाहू महाराज गेले. ती पहिली भेट बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची. शाहू महाराज म्हणाले, बाबासाहेबांना उठवलं आणि म्हणाले की हा मुलगा विद्वान मी तुमच्या ताब्यात देत आहे. आजपर्यंत मी तुमचा नेता होतो. शाहू म्हणजे जे आरक्षण आहे ते शाहू महाराजांनी आणलेलं आहे. म्हणजे संपूर्ण शोषित समाजाची जाणीव फुल्यांनंतर जर कोणाला होती तर शाहू महाराज आणि नंतर बाबासाहेब वगैरे. तर त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, बाबासाहेबांना उद्देशून शाहू महाराज म्हणाले की आत्ता यापुढे दलितांचा नेता मी नसेन, मी तुमच्या सोबत असेन, पण तुमचा नेता बाबासाहेब असतील. आणि बाबासाहेबांना हे सगळं ज्ञान मिळविण्याच्या मुळाशी कोण होते तर गुरुवर्य केळुस्कर होते. मला असं वाटतं की आपली मुळं नीट तपासता आपल्याला यायला पाहिजे. बहुजनांचा प्रॉब्लेम काय झालाय की त्यांना आपली मुळं तपासता येत नाहीत. ते असे भरकटल्यासारखे सगळ्या गोष्टी करत राहतात. जर ही मुळं आपल्याला नीट तपासता आली असती तर कदाचित आपण केळुस्करांचं महत्व फक्त
तर नाईक मराठा समाजाने तुम्ही जाणलं नसतं तर समाजातल्या प्रत्येक घटकाने जाणलं असतं आणि इथे बसायलाही जागा मिळाली नसती. पण मला खूप कौतुक तुमचं वाटतं मनापासून की क्रांती काही एका दिवसात होत नाही. माणूस चांगला माणूस कळायला शतकानुशतक जातात. आजही फुलेंसारख्या माणसांना शिव्या घालणारे लोक आहेत. मी नाव घेत नाही त्यामुळे व्यक्तीचं. म्हणजे फुलेंना भडवा म्हणणारे माणसं जर या समाजात आज असतील तर केळुसकर गुरुजींची उंची केवढ्या लेवलची आहे हे तुम्ही समजून घ्या. मला असं वाटतं की जात आणि धर्माच्या पलीकडे बघण्याची दृष्टी ही फुले शाहू आंबेडकरांनी मला जशी दिली तशी गुरुवर्य केळुसकरांनी दिली. म्हणून आम्ही समाज साहित्य प्रतिष्ठान असं एक संस्था चळवळ सुरू केली. आव्हानओल नावाची संस्था होती, त्याचं रूपांतर केलं आणि ती संस्था आता पूर्ण महाराष्ट्रात, कोकण आणि महाराष्ट्रात आत्ता त्याचं भाषा अभ्यासक पवार, दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोठं संमेलन आम्ही वसईला आयोजित केलं आहे आणि नितीन रिंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भालचंद्र मुनगेकर उद्घाटक होते, मुंबईला घेतलं होतं आणि नाईक सरांसह अनेक तुमचे सगळे पदाधिकारी त्या संमेलनाला आले होते. आम्ही केळुसकरांच्या नावाचा एक पुरस्कार देतो. खरं तर माझ्या लक्षात नावं नाहीत, सर सांगतील नंतर ती नावं लिहून मगाशी माझ्याकडनं घेतली आहेत. समाजातली जे मोठे प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते जातीच्या धर्माच्या पलीकडे मोठ्या भारतीय पातळीवर काम करतात त्यांना आम्ही तो 10-11 हजाराचा पुरस्कार देतो. तर आम्ही जी चळवळ सुरू केली आहे ती गुरुवर्य केळुसकर आणि जयंत पवार नाटककार, अधांतर ज्यांनी नाटक लिहिलं, मोठे नाटककार, या दोघांच्या नावाने आम्ही पुरस्कार देतो आणि चळवळ पण राबवतो. मला असं वाटतं की आपल्याला आयुष्यात काही मोठं बनता आलं नाही तरी चालेल, पण आपल्यातलं माणूस पण कधीही हरू नये. मला असं वाटतं की माझ्यातलं माणूस पण कधी हरू नये असं मला वाटत असेल आणि ते न हरवण्यासाठी मी जर प्रयत्न करत असेल तर त्याचे सगळे श्रेय गुरुवर्य केळुसकर यांच्याकडेच जातात. धन्यवाद.